नमस्कार मंडळी, रसिकाज वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवर मी रसिका ठाकूर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. पप्पा जेव्हा कामाला लागले त्याला 25 वर्ष झाली, त्यासाठी सर्वांनी फंक्शन ठेवलं आहे. त्यासाठी आम्ही तिथे चाललेलो आहोत. अनेक नाते गुंतली गेली, अनेक नात्यांमध्ये गोडवा निर्माण झाला आणि अशा या डीपी वर्ल्डचे आजचे आपले प्रमुख अतिथी माननीय जिबू कुरेशी ईटी CEO स्वागत समारंभ झालेला आहे आणि या साईडला बसलेले आरूचे रिएक्शन काय पाहू शकतो. काय वाटतं? आज आमचे मामाला 25 वर्ष पूर्ण झाले डीपी वर्ल्डमध्ये काम करून. तर आज त्याचा सेलिब्रेशन आहे, तर त्याचे निमित्त आम्ही तर खूप छान वाटतं. आमचे मामा 25 वर्ष डीपी वर्ल्डमध्ये काम केलं त्यांनी, तर खूप श्रेष्ठ एकदम आपले स्वतःचे योगदान देऊन कोणाला ऐकत आपल्या डीपी वर्ल्डला जास्तीत जास्त मोठं करण्याचा, सक्सेस मिळवून देण्याचा प्रयत्न आणि निलेश दादांना पण दुसरी विनंती असेल की आपणच आपल्या शुभ हस्ते शाल श्रीफळ आणि पुष्प द्यायचं त्यांना आणि त्यांचं स्वागत करायचं. आणि त्यानंतर या स्वागतानंतर आपल्या चिमुकले आपल्या समोर एक कार्यक्रम सादर करणार आहे. जरा शनिदास ठाकूर साहेबांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायचे. निलेश दादांना विनंती करीन की त्यांनीच त्यांच्या शुभ हस्ते शाल श्रीफळ व पुष्प देऊन त्यांचं हार्दिक स्वागत करायचं आहे. शाल श्रीफळ आणि पुष्प देऊन त्यांचं स्वागत होत आहे. व्यासपीठावरती आपण स्थानापन्न व्हायचं आणि आता थोड्या वेळातच आपल्या बालचमूंचा म्हणूनच सुख आणि वय या दोघांचं कधीच पटत नाही. कारण खूप मेहनत करून सुखाला घरी घेऊन येतो. खूप मेहनत करून सुहास आपले नगरसेवक सगळ्यांचे लाडके यांचं शाल श्रीफळ आणि पुष्प देऊन स्वागत करायचं. आपलं कुटुंब सांभाळताना कधी एक मोठं कुटुंब झालं हे त्यांनाही कळलं नाही. अशा सगळ्या कामगारांचा इथे सत्कार होणार आहे. तरी मी विनंती करते, मी ज्यांची नावं घेणार आहे त्यांनी व्यासपीठावरती यायचंय. माननीय श्री वसंत कपाळे, माननीय श्री जितू पाटील, माननीय श्री शनिदास ठाकूर, माननीय श्री मुरलीधर ठाकूर, माननीय श्री सागर रहाळकर, माननीय श्री
माझ्याकडून तुला महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि माझ्याकडून थँक्यू. कौशी भूक लागली ना तो वाटतंय तो येऊच नाही. आता त्याला विचारत सगळ्यांना भुका लागल्या तक्रार खपतात भाऊ पुरा खपताना येतच नाही ते कवा खावाला असेल बघा ते वाटल्या कर तू तिथं वाटते बघा तो तिथं वाटते त्याला आवाज द्यायला तच येतंय ते तक्रार खपतात. श्रेष्ठू श्रेष्ठाला एवढी भूक लागली की ती फॅनची हवा खाते. तोंडान त्यानंतर ती नाश्त्याची वाट पाहत होती आणि फायनली आरूला नाश्ता भेटलेला आहे. आणि कुटुंबीय माननीय मुरलीधर ठाकूर आणि कुटुंबीय त्यानंतर माननीय सागर रहाडकर सर यांनी तयारी करायचं. त्यानंतर माननीय विनायक गोरख सर आणि त्यांच्या कुटुंबियांनी तयारी करायचं. काय दाखवा त्यानंतर योगेश पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांनी लिफ्ट आहे तो आपण घरी गेले ओपन करू नाहीतर गाडीतच कधी करू ते आपल्याला माहिती नाही पण करू ते तुम्हाला आम्ही दाखवू. माननीय सुहास पवार आणि त्यांचे कुटुंबीय यांनी तयारी करायचं. बोलसाल का मामांची रिटायरमेंटचा ब्लॉग आणता पण जो आधी म्हणजे त्यांच्यासाठी खास होता सो त्याच्यामुळं इथं खास नाही का हाय पण त्यांचे मित्र त्यांच्यासोबत आहे जो आधी होता तो खास त्यांच्यासाठी होता पर्सनल त्यांच्यासाठी होता. एक तो आई ट्राई टू स्पीक इन मिक्स लैंग्वेज क्योंकि मैं अभी मराठी में स्टार्ट करेंगे तो आपको दिक्कत होगा क्योंकि मेरा मराठी अच्छा है लेकिन कुछ जगह पे आपको तकलीफ हो सकता है तो लेकिन मैं थोड़ा हिंदी मराठी में मिक्स करने के लिए कोशिश करूँगा. एक बहुत ही संतुष्ट डे है लेकिन इट्स अ वेरी हैप्पी डे फॉर मी. रिसेंटली डीटी वर्ल्ड ने पहले जो फर्स्ट इंडिया में ये जो स्किल्स है 26 मिलियन जो हैंडल करने के लिए जो लोगों को ट्रेनिंग किया है वो आपको पूरा लाइफ ले जाएगा और उसके साथ साथ में आप दूसरा मैडम प्रिंसिपल भी है उसके लिए मैं बोल रहा हूँ जो एजुकेशन जो है और 30 साल के बाद और 20 साल के बाद 25 साल के बाद ये जो आप 25 साल पहले जो कमवायचं असेल तर काय कमवायचं तर आजच्यासारखा हा क्षण कमवायचा. आपण 25 वर्षांनी आपण हा सोहळा करतोय कारण 25 वर्षाची परंपरा आता आम्ही फुटबेट जेवलो वहिनी कोणता फुटबेट जेवल्यान वहिनी सगळीच जेवलो पण आता आमचा घरी जाण्याचा विचार आहे पण इथं गेम चालू आहे वुमेन्स डे म्हणून बायकांचं गेम आहे तर वहिनींचा विचार चाललाय खेळाचा
म्हणून घरात आवाज श्रेष्ठाने काही खाल्ला नाही. पाहुणे तर झालं श्रेष्ठाला खिमटी बनवायची आहे. तुम्ही काय खाल्ला होतं आल्यापासून फक्त जराशी आवडी भाकरी खाल्ली घरी जाण्यासाठी. आणि यो गिफ्ट आहे तो आता ओपनिंग करू त्याची. चला गाडीत बसूया आणि ओपनिंग करू. 10 वाजलेत, पावणे 10 वाजलेत. रुला धीर निघतच नाहीये की काय गिफ्ट भेटलाय. ती गाडीतच ओपन कर सांगते, वहिनी ओपन कर, वहिनी ओपन कर. तर बघूया नक्की काय आहे त्याच्यामध्ये गिफ्ट. आणि श्रेष्ठामध्ये माझ्या हातात फोन दे. श्रेष्ठाचा पोट पण भरलेला आहे. श्रेष्ठाने मग काहीच खाल्लेलं नाही तरी श्रेष्ठाचा पोट बघा तुम्ही. So आता फोडूया आपण गिफ्ट. काय गिफ्ट आहे ते. सो फर्स्ट भेटलाय मामाना हा सिल्वर कॉईन. सगळ्या डिपीवर नाव लिहिलंय. 25 वर्ष पूर्ण झालेत म्हणून हा कॉईन भेटलाय मामाला. आणि हा जो आता मोठा बॉक्स आहे त्याच्यात काय आहे आम्हाला पण माहिती नाही. सो तुम्हाला काय वाटतंय? नो आयडिया. बघूया आता काय भेटतंय. कप 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 बसा. हा, मला वाटतंय डिनर सेट असेल. डिनर सेट एवढा कसा मावेल त्याच्यामध्ये, छोटा बॉक्स आहे तो. आरूने गिफ्ट ओपन करायला सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये अगोदर बॉक्स खोला आणि नंतर ती बोली का थांबा थांबा काहीतरी वेगळंच आहे. आणि विठ्ठल रुक्मिणी बघून आम्ही शॉक झालो. आम्हाला खूप छान वाटलं की त्यांनी आम्हाला विठ्ठल रुक्मिणी दिली. मला हसायला यावरून आलं की मी अगोदर बोललेली की कप आहे. श्रेष्ठाची रिॲक्शन तुम्ही पाहू शकता की तिला विठ्ठल रुक्मिणी खूप आवडतात आणि तिने बघता क्षणी त्यांना नमस्कार केला.